महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम. गेल्या वर्षीच्या तुलनेत 165 मिलीमीटर अधिक पाऊस पडल्याची माहिती. पर्यटकांची मोठी गर्दी. भंडाऱ्याला येलो अलर्ट असतानाच मुसळधार पाऊस. सातई तालुक्यामध्ये विजांसह मुसळधार पाऊस. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर कायम. गेल्या वर्षीच्या तुलनेत 165 मिलीमीटर अधिक पाऊस. पर्यटकांची मोठी गर्दी. रत्नागिरीच्या चिपळूणच्या तिवरे गावातील 150 घरांना दरडीचा धोका. गावठाणावरील डोंगर खचल्यामुळे ग्रामस्थ भीतीमध्ये. प्रशासनाच्या स्थलांतराच्या सूचना, पण व्यवस्था मात्र नाही. पालघरच्या पुरामध्ये जीव धोक्यात घालून महावितरण कर्मचाऱ्यांकडून विद्युत वाहिन्या दुरुस्त. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू. पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या ताम्हिणी घाटाची मंत्री गोगावलेंनी केली पाहणी. दरड प्रवण भागामध्ये तातडीने उपाययोजनांचे निर्देश. वर्ध्यात जलजीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन. 8 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती. 15 ऑगस्टपर्यंतच मुदत. शिवसेनेच्या मुंबईच्या साकीनाक्यामध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू. 1700हून अधिक चालकांची नोंद. अमरावतीच्या मेळघाटातील 4 आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा. मेळघाट कामगार युनियनचं धारणीमध्ये आंदोलन. सेंट्रल किचनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. भंडारा पोलिसांची मोठी कारवाई. सेंटरिंग तारांच्या ट्रकमधनं 1 कोटींचा 200 किलो गांजा जप्त. चालक आणि क्लिनरसह ट्रक ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती. साताऱ्यातल्या कराडच्या शामगावामध्ये दूध भेसळीवरती एफडीआयची मोठी कारवाई. राधे डेअरी फार्ममध्ये पामतेल आणि पावडर मिसळल्याचा प्रकार. विरारमध्ये भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचं भासवत खैराच्या लाकडाची तस्करी. वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाकडनं अटक. फरार चालकाचा शोध सुरू. उल्हासनगरमध्ये आईने केली 19 वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या. प्रेमसंबंधाला विरोध करत मुलीचा ओढणीनं गळा आवळला. आरोपी आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार थेट कालव्यात कोसळली. गोंदियाच्या हरतोली गावाजवळचा हा प्रकार आहे. अपघातात एका वृद्ध महिलेसह 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये बेंदूर सणानिमित्त सुदृढ बैलजोडी स्पर्धा. मुलींनी धरला बैलांचा कासरा. नारी शक्तीचं सर्वत्र कौतुक. सांगली जिल्ह्यामध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा. आकर्षक सजावट करून वाद्याच्या निनादात बैलांची भव्य मिरवणूक. सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहील. दर्शनासाठी बिरडकर पायऱ्यावरनं मंदिरात सोडण्यात येईल. पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ होत असल्यामुळे मंदिर संस्थांचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.